उन्हाळ्याचं आकर्षण म्हणजे कैरी आणि कैरीचे विविध प्रकार आपण उन्हाळ्यामध्ये करत असतो आणि करायलाच पाहिजे, कारण वर्षातून एकदा ही कैरी आपल्याला उन्हाळ्यामध्ये मिळते. त्यामुळे एकही कैरीचा पदार्थ सोडायचा नाही, सगळे पदार्थ कैरीचे करून खायचे. तर तसाच एक कैरीचा आज प्रकार आपण करतोय, कैरीचा तक्कू आज आपण बघतोय. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अर्चनाच किचनमध्ये. आज आपण करूया कैरीचा तक्कू. खूप छान लागतो चवीला. जेवताना तोंडी लावणीसाठी असो किंवा वरण भातासोबत तोंडी लावायला असो, आपण हा तक्कू खाऊ शकतो. आणि विशेष म्हणजे हा टिकतो, खराब होत नाही, त्यामुळे आपण कधीही करून ठेवून खाऊ शकतो. तर त्यासाठी बघा, मी इथे कैरी घेतलेली आहे आणि ती स्वच्छ अशी मी धुवून घेतली आहे. त्यानंतर आपल्याला कैरीचे साल काढून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता, इथे मी कैरीचे पूर्ण साल काढून घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला ही कैरी किसून घ्यायची आहे. तर मी इथे जाड किस करून घेतला आहे, तुम्ही बारीकसुद्धा करून घेऊ शकता. कैरीचा हा किस मी आता एका भांड्यामध्ये काढून घेते. तर बघा, इथे सगळा किस मी आता एका भांड्यामध्ये काढून घेते. कैरीच्या याआधी पण मी बऱ्याचशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. कैरीचं पन्हं आहे, त्यानंतर इन्स्टंट कैरीचं लोणचंसुद्धा मी अपलोड केलेलं आहे. त्यानंतर कैरी कांद्याची चटणी, ती पण खूप छान लागते चवीला, तीसुद्धा चॅनलवर आहे. तुम्ही ते पण व्हिडिओ जाऊन नक्की बघा. मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या व्हिडिओच्या लिंक देते आहे. यामध्ये आपल्याला आता गूळ पावडर टाकून घ्यायची आहे. तुमच्याकडे गूळ पावडर नसेल तर तुम्ही गुळाची ढेप चिरून तीही टाकून घेऊ शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि लाल तिखट मी इथे टाकून घेतलं आहे. त्याचबरोबर थोडीशी हळद आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित हे आपल्याला कैरीच्या किसामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे गुळाचं प्रमाण आपण कैरी किती घेतो आहे त्या अंदाजानुसार घ्यायचं आहे. 1 वाटी जर किस असेल तर पाऊण वाटी गूळ इथे घ्यायचं आहे. गावरान जर कैरी घेत असाल तर 1 वाटीला 1 वाटी गूळ घेतला तरी चालतो, कारण ती जरा आंबट असते गावरान कैरी. सगळे मसाले मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेत बघा. आपल्याला ह्याला तडका देऊन घ्यायचा आहे. सगळे मसाले कैरीच्या किसामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत आणि त्यानंतर मी तडका पॅनमध्ये तेलही गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे आता मोहरी. त्याचबरोबर यामध्ये आता जिरे टाकून घेतलेले आहेत आणि हिंग टाकून घ्यायचं आहे आपल्याला. हिंग हा तक्कूमध्ये आवर्जून वापरायचा. हिंग टाकून घेतल्या आणि आता हा छान चुरचुरीत असा तडका आपल्याला टाकून घ्यायचा आहे तक्कूवर. तर हा सगळा तडका जो देऊन घेतला आहे, हा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. खूप छान लागतो हा तक्कू चवीला. अगदी तोंडाची चव वाढवणारा असा हा तक्कू आहे आणि दिसायलाही बघा किती सुंदर दिसतोय. अगदी बघितल्या बघितल्या तोंडाला पाणी सुटेल असा हा कैरीचा तक्कू दिसतोय आणि बघता क्षणी खावासा वाटणारा असा हा कैरीचा तक्कू. तुम्हीही करून बघा. कसा झाला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील माझे तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. खूप छान छान रेसिपीज तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.